भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे पर्यायी इंधनांबाबत चर्चा आता वेगाने सुरू आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 100% इथेनॉलवर चालणाऱ्या E100 इंधनाला मंजुरी दिल्यानंतर आता इथेनॉलच्या वापराबाबत अनेक तर्कवितर्क सुरू झालेत। पाहूयात। पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे पर्यायी इंधनाचा विचार, इथेनॉल संदर्भात धोरणात्मक निर्णय आवश्यक, इथेनॉल वापराबद्दल संमिश्र प्रतिक्रिया। इथेनॉल भारताच्या ऊर्जा भविष्याचं महत्त्वाचं इंधन, पण ते साखर उद्योगाच्या आर्थिक संकटाचं कारण ठरू नये। ऊर्जा सुरक्षा, अन्न सुरक्षा, जल सुरक्षा आणि शेतकऱ्यांचं हित या चारही घटकांमध्ये समतोल साधणारं दीर्घकालीन आणि स्थिर धोरणच काळाची गरज आहे, असं स्पष्ट मत तज्ज्ञांनी व्यक्त केल्यानं इथेनॉल वापराबद्दल अनेक तर्कवितर्क सुरू झाले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सातत्यानं इथेनॉल आधारित इंधनाला प्रोत्साहन देत आहेत। त्यांचं म्हणणं आहे की इथेनॉल पेट्रोलपेक्षा स्वस्त आहे आणि त्याचा वापर वाढल्यास वाहतूक खर्च देखील कमी होऊ शकतो। त्यांनी अनेक वाहन कंपन्यांना फ्लेक्स फ्युएल इंजिन विकसित करण्याचं आवाहन केलंय। गडकरी यांनी 100% इथेनॉलवर चालणाऱ्या E100 इंधनाला मंजुरी दिल्यानंतर या विषयाकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। सरकारचा उद्देश देशाचं पेट्रोलवरील अवलंबित्व कमी करणं, आयात खर्च कमी करणं आणि पर्यावरणपूरक इंधनाला प्रोत्साहन देणं हा आहे। पण E100 हे खरंच भविष्यातील इंधन ठरणार आहे का, तर हा प्रश्न अनुत्तरित आहे। यापूर्वी E10 किंवा E20 ही वाहनं बाजारात आली, ती यशस्वीही झाली। इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल असं मानलं जात आहे। साखरेचे दर घसरले तरी इथेनॉल मधून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे कारखान्यांकडे FRP देण्याची क्षमता निर्माण होईल आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल। पण इथेनॉल उत्पादनात अनिश्चितता निर्माण झाली आहे, तर त्याचा थेट परिणाम पुन्हा थेट शेतकऱ्यांवर होण्याची शक्यता आहे। याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अन्न की इंधन। भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात अन्नधान्याचा वापर इंधनाकरता करणं कितपत योग्य, यावर आता सर्वस्तरीय चर्चा सुरू आहे। केंद्र सरकारनं इथेनॉल वापरावर सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवली आहे। इथेनॉल वापरानं मायलेज काही प्रमाणात कमी होणार असेल तरी आयात इंधनाच्या बचतीकरता ते परिणामकारक असल्याचं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलंय। The petrol and diesel that you buy at the dispensing station today, that crude would have been obtained 2 months ago. Because you float a tender, you buy it. So it's bought either at the price, it has to be bought at the price available then. So 2 months ago, or whatever the represented, 6 weeks or 3 months or I don't know, then the price was not this price, it was higher price. The cost of insurance freight was also that price. So today that crude is being sold. Today the crude that you are, if the prices come down to 70 or below, that crude will arrive here much later. पर्यावरणाच्या दृष्टीनं इथेनॉल वापराच्या प्रश्नाकडे संतुलित नजरेनं पाहावं लागेल। इथेनॉलमुळे कार्बन उत्सर्जन कमी होतं हे निश्चित, पण ऊस हे पाण्याची अधिक गरज असलेलं पीक आहे। त्यामुळे इथेनॉलचा विस्तार करताना जलव्यवस्थापन, सूक्ष्म सिंचन, पीक विविधकरण आणि शाश्वत शेती यांनाही तितकंच महत्त्व द्यावं लागेल। अन्यथा ऊर्जा सुरक्षा मिळवताना जलसुरक्षेवर संकट येण्याची भीती आहे। विशेषतः ही भीती भारतात अधिक बळावतीये। जैव इंधन धोरणामुळे भारतानं ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं निश्चितच महत्त्वाची वाटचाल केली आहे। पेट्रोलमध्ये वाढलेलं इथेनॉल मिश्रण, कच्च्या तेलाच्या आयातीत होणारी बचत, कार्बन उत्सर्जनात घट आणि ग्रामीण उद्योगांना मिळालेली चालना, या सगळ्या बाबी धोरणाच्या यशाच्या निर्देशक आहेत। पण कोणत्याही सार्वजनिक धोरणाचं मूल्यमापन करताना त्याच्या अनपेक्षित परिणामांचा देखील
तितक्याच वस्तुनिष्ठपणे विचार करावा लागेल असं तज्ज्ञ म्हणतायत. इथेनॉल हे ऊस, मका किंवा इतर पिकांपासून तयार होणारं अल्कोहोल आधारित इंधन आहे, जे पेट्रोलमध्ये मिसळून वाहनांकरता वापरलं जाऊ शकतं. 2030 पर्यंत E20 म्हणजेच पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रण साध्य करण्याची योजना होती. भारतानं हे उद्दिष्ट तब्बल 5 वर्ष आधीच गाठलंय. E20 आज राष्ट्रीय मानक बनलंय. E25, E85 आणि E100 हे पुढील टप्पे गाठण्याच्या महत्वाकांक्षेमुळे ग्राहक, वाहन उत्पादक आणि धोरणकर्त्यांसमोर नवे प्रश्न उभे राहिले. इथेनॉलचं उत्पादन वाढवण्याकरता ऊस, मका आणि तांदळाचं अधिक उत्पादन लागेल. याकरता युरिया, डायअमोनियम फॉस्फेट, पोटॅशियम यासारख्या खतांची मागणी वाढेल. ही खतं स्वतः आयात केलेल्या नैसर्गिक वायूवर अवलंबून असतात. या पिकांना जास्त पाठबळ दिल्यास शेतकरी तेलबिया आणि डाळींचं क्षेत्र कमी करण्यास प्रवृत्त होऊ शकतात. इथेनॉलच्या मोहापायी डाळी, तेलबिया आणि पशुखाद्याचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे. तेल आयातीचा खर्च कमी करण्याकरता देशात तयार होणारे इथेनॉल हा एक उत्तम पर्याय आहे. दुसरं कारण शेतीशी जोडलेलं आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील शेतकरी संघटनांनी याकरता खूप दबाव आणला. इथेनॉलची मागणी वाढल्यानं ऊस आणि इतर पिकांकरता मोठी बाजारपेठ मिळते. यामुळे शेतीतील अतिरिक्त उत्पादनाचा वापर होतो आणि कारखान्यांची उत्पादन क्षमता पूर्णपणे उपयोगात आणता येणार आहे. इथेनॉलच्या वापराबद्दल केंद्र आणि राज्य सरकार, तेल विपणन कंपन्या, साखर उद्योग, कृषी क्षेत्र आणि पर्यावरण तज्ज्ञ यांच्या सातत्यपूर्ण संवादाची संस्थात्मक व्यवस्था निर्माण करणं आवश्यक आहे. कारण ऊर्जा सुरक्षेचा प्रश्न हा केवळ एका मंत्रालयाचा किंवा एका उद्योगाचा विषय नाही. तो राष्ट्रीय विकासाच्या व्यापक आराखड्याशी जोडलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.